अनिल आपल्या कारने कोकणातून कोल्हापूरला जात होता. रात्रीचे 11 वाजले होते आणि रस्ता अगदी निर्जन होता. अचानक त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. आजूबाजूला मोबाईल सिग्नल नव्हता आणि घनदाट जंगल होतं. त्याने बराच वेळ मदतीसाठी इतर गाड्यांची वाट पाहिली, पण या निर्जन रस्त्यावर दूर दूरपर्यंत कोणी माणूस यायचे चिन्ह दिसेना. म्हणून त्याने स्वतः चालत जाऊन मदत मिळवण्याचे ठरवले. चालत जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक जुनं खानावळ दिसलं. बाहेर बल्बच्या पिवळ्या उजेडात एक पाटी झळकत होती. त्यावर सुवाच्य अक्षरात लिहिलं होतं, प्रवाशांसाठी निवारा मिळेल, पण नियम पाळावे लागतील. दुसरा काहीच पर्याय नसल्याने अनिल आत गेला. खानावळीचा मालक एक थकलेला म्हातारा होता. अनिलने त्याकडे मेकॅनिकची चौकशी केली, पण जवळपास कोणी उपलब्ध नव्हते. शिवाय थकल्यामुळे आता झोपेची गरज होती. कारमध्ये झोपणे कम्फर्टेबल नव्हते. सकाळी उठून पुढचे बघू असे त्याने ठरवले आणि सध्या तरी त्याला इथे राहणे हाच एक योग्य पर्याय वाटत होता. त्याने अनिलला एक खोली दिली आणि जाताना 3 अटी घातल्या. 1. रात्री 12 ते 3च्या दरम्यान खोलीचा दरवाजा उघडू नका, मग बाहेरून कोणीही हाक मारो. 2. जर तुमच्या खोलीच्या खिडकीवर 3 वेळा टकटक झाली तर तुम्ही प्रतिसाद द्यायचा नाही. 3. सकाळी सूर्योदयापूर्वी ही जागा सोडू नका. अनिलला वाटलं म्हातारा थोडा वेडसर आहे. तो खोलीत गेला आणि झोपायचा प्रयत्न करू लागला. रात्रीचे नेमके 12:15 झाले होते. बाहेरून जोरात वारा सुटला होता. अचानक अनिलला दरवाजाच्या पलीकडून एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. काका, प्लीज दरवाजा उघडा ना, मला खूप भूक लागलीये. अनिलला दया आली. तो दरवाजा उघडायला जाणार इतक्यात त्याला म्हाताऱ्याचा पहिला नियम आठवला. तो थांबला. बाहेरचा आवाज आता बदलला होता. ती मुलगी आता रडत नव्हती, तर चक्क खदखदून हसत होती. तिचा आवाज इतका जड झाला होता की तो मानवी वाटत नव्हता. अनिल थरथर कापायला लागला. थोड्या वेळाने बाहेर शांतता झाली, पण अचानक खिडकीवर आवाज आला. नेमक्या 3 धापा. अनिलने ठरवलं होतं की तो प्रतिसाद देणार नाही, पण 3ऱ्या थापेनंतर खिडकीच्या काचेतून त्याला आत काहीतरी दिसलं. ती एक फाटलेली चिठ्ठी होती, जी काचेला चिटकवून धरली होती. त्यावर लिहिलं होतं, फक्त एकदा बाहेर बघ, आम्ही तुझे आई बाबा आहोत. अनिलच्या आई वडिलांचा मृत्यू अनेक वर्षांपूर्वी झाला होता. हे वाचताच त्याचा संयम सुटला. त्याला वाटलं ही काहीतरी जादूटोणा असावा. त्याने रागाने खिडकीचा पडदा पूर्णपणे बाजूला केला. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त एक मोठा डोळा खिडकीच्या काचेला चिकटून आत बघत होता. तो डोळा इतका मोठा होता की खिडकीच्या अर्ध्या भागावर फक्त त्याची बाहुली दिसत होती. अनिल ओरडला आणि बेडच्या कोपऱ्यात जाऊन बसला. आता रात्रीचे 2:30 वाजले होते. अनिलला तिथे 1 सेकंदही थांबणं शक्य नव्हतं. त्याला वाटलं आता पळून जाणंच श्रेयस्कर आहे. त्याने म्हाताऱ्याचा 3रा नियम धुडकावून लावला, सूर्योदयापूर्वी बाहेर पडू नका. त्याने गुपचूप बॅग उचलली, मागचं दार उघडलं आणि जंगलाच्या दिशेने धावू लागला. त्याला वाटलं तो आता वाचलाय, पण जसा तो जंगलात शिरला तसं त्याला जाणवलं की तो तिथेच फिरून येतोय जिथून त्याने सुरुवात केली होती. सूर्याचा प्रकाश अजून पडला नव्हता. अंधारात त्याला समोर तोच म्हातारा मालक उभा दिसला, पण आता म्हाताऱ्याचा चेहरा नव्हता. तिथे फक्त एक रिकामी पोकळी होती. तो म्हातारा म्हणाला, 3रा नियम सर्वात महत्वाचा होता रे पोरा.
सूर्योदयापूर्वी बाहेर पडलास की तू आमच्या जगाचा भाग होतोस. आता तुला कधीच सूर्य बघायला मिळणार नाही. आजही त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला एक तरुण लिफ्ट मागताना दिसतो. पण जो कोणी गाडी थांबवतो त्याला तो तरुण कधीच गाडीत बसलेला दिसत नाही. फक्त गाडीच्या सीटवर एक ओला रक्ताचा डाग आणि एक चिठ्ठी मिळते ज्यावर लिहिलं असतं, नियम पाळा नाहीतर तुम्ही सुद्धा इथे चढकाल.